नमस्कार मित्रांनो, दिस साइड आदित्यराज नागे, फाउंडर उद्योगनीती एम्पॉवरमेंट फोरम. मित्रांनो, तुम्ही ज्या सिस्टमसाठी म्हणजे Instagramच्या रीलवरून ज्या सिस्टमसाठी तुम्ही मला संपर्क केलेला आहात, तर ते सिस्टम नेमकं काय आहे मी तुम्हाला समजून सांगतो. मित्रांनो, तुमचा बिझनेस कोणताही असो, तुमचा बिझनेस आयडिया कोणतीही असो, तुमचा बिझनेस हा स्टार्टअप असो किंवा एक्झिस्टिंग बिझनेस असो, कोणताही बिझनेस प्रोजेक्ट असो, तर त्या बिझनेस प्रोजेक्टसाठी ज्यावेळी तुम्ही बँकेमध्ये लोन घ्यायला जाता, त्यावेळी एकतर तुम्हाला तारण कोलॅटरल मागितलं जातं, दुसरी गोष्ट जामीन मागितली जाते. परंतु मित्रांनो, प्रत्येक उद्योजकाकडे तारण म्हणा, जामीन म्हणा किंवा स्वतःची लँड असणं किंवा असतेच अशातला भाग नाही. मग ज्यांच्याकडे लँड नाही त्यांनी उद्योग नाही का करायचे? तर मित्रांनो असं नाहीये. मित्रांनो, शासन जे आपलं गव्हर्नमेंट आहे, स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट, देशामध्ये उद्योजकता विकास आणि रोजगार निर्मिती व्हावी ह्याच्यासाठी खूप मोठ्या लेव्हलवर फंड्स लावतात, खूप मोठ्या लेव्हलवर निधी खर्च करतात. ह्याचं कारण हेच असतं, की देशामध्ये उद्योजकता, एम्प्लॉयमेंट जनरेशन व्हावी, उद्योजकता विकास व्हावा, बिझनेस डेव्हलपमेंट व्हावा. तर मित्रांनो, ह्याच्यासाठी खूप साऱ्या सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंटच्या कॅपिटल आणि इंटरेस्ट सबसिडीच्या स्कीम्स असतात, स्टार्टअप पॉलिसीज असतात. तर मित्रांनो, मी ह्या सर्व स्टार्टअप पॉलिसीज इन्सेंटिव्हचा वगैरे अभ्यास केलेला आहे गेल्या 3.5 ते 4 वर्षांमध्ये. आणि ह्या 4 वर्षांमध्ये मी आत्तापर्यंत 48 पेक्षा जास्त उद्योगांना मी फंड करून दिलेला आहे गव्हर्नमेंटल सबसिडरी स्कीमच्या माध्यमातून. कोलॅटरल फ्री लोन मिळवून दिलेला आहे. मित्रांनो, हे जे कोलॅटरल फ्री लोन मी मिळवून दिलेलं आहे, तर ते कशाच्या आधारावर दिलंय त्याचं रहस्य मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, ह्या मागच्या 3.5 ते 4 वर्षाचा जो काही माझा अनुभव आहे, जो काही माझा अभ्यास आहे, त्याच्या माध्यमातून ज्यावेळी मी हे सगळे प्रोजेक्ट केलेत, त्यावेळी मी अभ्यास केल्यानंतर मला एक गोष्ट समजली, की स्कीम सिलेक्शन पासून एखाद्या बिझनेस प्लॅनच्या स्कीम सिलेक्शन पासून ते डिस्बर्समेंट पर्यंत अशा 10 गोष्टी आहेत, ज्याचा जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला, त्या गोष्टी जर मास्टर केल्या, तर तुम्हाला हा जो डिस्बर्समेंटचा जो खेळ आहे तुमच्या स्टार्टअपसाठी, हा खूप सोपा होऊन जातो. 10 अशा गोष्टी आहेत, जर ज्याच्यावर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही वर्कआउट केलं, तर तुमचं लोन 5 लाखांचं असू दे, 50 लाखांचं असू दे किंवा 5 कोटींचं असू दे. जे काही तुमचं बिझनेसचं प्रोजेक्ट लोन असेल, ते डिस्बर्स होऊ शकतं. फक्त विषय इतकाच आहे, की तुम्हाला कॉन्फिडन्सली हा प्रोजेक्ट रिप्रेझेंट करता आला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी, की स्टेप बाय स्टेप जे फनल तुम्हाला मी सांगितलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला वर्कआउट करता आलं पाहिजे. मित्रांनो, हे जे मी 10 स्टेप्सचं फनल सिस्टम रेडी केलेलं आहे, या सिस्टमनं आत्तापर्यंत 48 पेक्षा जास्त तरुणांना उद्योग उभा करण्यासाठी मदत केलेलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हे सिस्टम समजून घ्यायचं असेल, तर मी आज संध्याकाळी एक वेबिनार घेत आहे. ज्या वेबिनारमध्ये मी तुम्हाला प्रॉपर तुमच्या बिझनेस आयडियापासून तुमच्या बँक डिस्बर्समेंटपर्यंत सर्व गोष्टींचा प्रॉपर मी रोडमॅप तुम्हाला देणार आहे. इतकंच नाही तर हे 10 स्टेप्सचं फनल मी डीपमध्ये तुमच्याशी डिस्कस करणार आहे. जेणेकरून ज्यावेळी तुम्ही हे सिस्टम समजून घ्याल, त्यावेळी तुमच्यासाठी हे डिस्बर्समेंट जे स्टार्टअपसाठी तुमच्या जे फंडिंग हवं आहे आणि गव्हर्नमेंट सबसिडी जी तुम्हाला ॲक्सेस करायची आहे, हे तुमच्यासाठी एक खेळ बनून जाईल, एक गेम बनून जाईल. त्यामुळं मला तुमच्यासारख्या सर्व एम-एस-एम-ईजना, सर्व स्टार्टअप ओनर्सना आणि सर्व उद्योजकांना मला इतकंच सांगायचं आहे, की कोणत्याही एजंटच्या नादी लागून ₹10,000-15,000 ₹20,000 ॲप्लिकेशन आणि ड्राफ्टिंगच्या कामी खर्च नका करू. कारण जर तुम्ही कोणतेही पैसे अगोदरच खर्च केले, तर तुम्हाला ज्यावेळी बँकेत तुम्ही एक सिस्टमनं जर नाही गेला, तर बँक तुमचा तो प्रस्ताव घेत नाही. बँक तुमचा ॲक्सेप्ट करत नाही. मग तेथे तुम्ही जो कागदोपत्री पैसा खर्च केलेला आहे, तो पूर्णतः वाया जातो, तो फेल ठरतो. त्यामुळे मला इतकीच विनंती आहे, की तुम्ही पहिला ह्या सर्व गोष्टी जाणून घ्या, ह्या गोष्टी समजून घ्या. ज्यावेळी तुम्ही ह्या गोष्टी समजून घ्याल, हे जे 10 स्टेपचं फनल समजून घ्याल, ज्यानं आत्तापर्यंत कित्येकांना मदत केलेली आहे गव्हर्नमेंट सबसिडी ॲक्सेस करण्यासाठी. एकदा जर तुम्ही हे फनल समजून घेतलं, तर तुमच्यासाठी हे खूप सोपं होऊन जाईल. जर तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी, स्टार्टअपसाठी सक्सेसफुल लोन डिस्बर्समेंट हवा असेल, तेही कोलॅटरल फ्री लोन स्वरूपात आणि इतकंच नाही, तर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या सबसिडीज आणि इन्सेंटिव्ह जर ॲक्सेस करायचे असतील, तर मित्रांनो, हे आजचं जे सेशन आहे, ते तुम्ही करायला हवं. तर मित्रांनो, मी तुम्हाला इन्व्हाईट करत आहे माझ्या 10 स्टेप जे फनल सिस्टम आहे, त्या सेशनमध्ये. जेणेकरून ते समजून तुम्ही स्वतःचा उद्योग एस्टॅब्लिश करू शकता, गव्हर्नमेंटची सबसिडी ॲक्सेस करू शकता, तुमच्या उद्योगासाठी फंडिंग मिळवू शकता. तर मित्रांनो, चला आपण भेटू त्या सेशनमध्ये.